नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं टफन ग्लास हायर ब्रँडचा अपडेट। तर आज आपण पाहणार आहोत हायर ब्रँडच्या 320 HFC 320 DM5 मॉडेलचा फ्रीज। तर हा फ्रीज डीप फ्रीज आहे। याच्यामध्ये आपल्याला 5 स्टार रेटिंगमध्ये हा फ्रीज भेटेल, म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे। तर याच्यामध्ये आपण डबल ढक्कनमध्ये हा डीप फ्रीज आहे। पाहू शकता मित्रांनो, आतमध्ये एकदम खूपच चांगला असा जागा दिला आहे। याच्यामध्ये आपण आईस्क्रीम वगैरे पूर्ण ठेवू शकतो, पूर्ण थंड। आणि हा जो फ्रीज आहे तो कन्व्हर्टेबल फ्रीज आहे। याला आपण फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये सुद्धा वापरू शकतो। आणि ह्याचा जी डोरची जी लेयर दिली आहे ते 3 लेयरमध्ये दिले आहे। याच्यामध्ये आपल्याला जर लाईट गेली तर कूलिंग रिटेन्शन खूपच चांगलं असं टिकून राहते। याच्यामध्ये आपल्याला 5 साइड कूलिंग भेटेल। याच्यामध्ये आपल्याला इकडनं आणि इकडनं आणि खालून सुद्धा याच्यामध्ये आपल्याला कूलिंग भेटेल। जरी लाईट गेली तरी आपल्याला याच्यामध्ये 6 ते 7 तास कूलिंग रिटेन्शन याच्यामध्ये अवेलेबल आहे। इकडनं पाहू शकता मित्रांनो, खूपच चांगला असा लुक पण दिलेला आहे त्यांनी। इकडनं कॉम्प्रेसर दिलेला आहे त्यांनी या साईडनं। ह्याचा जो डोर थिकनेस आहे, म्हणजे जाडी आहे ती 70 mm ची आहे, म्हणजे खूपच चांगले आहे। याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जॉइनिंग दिसणार नाही। म्हणजे दुसऱ्या फ्रीजमध्ये जे आहे ते 2 ते 3 जागेवरती मोल्डिंग म्हणजे जॉइनिंग दिसते। याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकच ठिकाणी जॉइनिंग भेटेल, कारण की हे पूर्ण मोल्डिंग मशीनमध्ये एकाच वेळी पूर्ण बनून येते। खूपच चांगला असा हा फ्रीज आहे। आणि ह्याचे जो 5 स्टार रेटिंगमध्ये आहे। आणि इलेक्ट्रिसिटी कंझ्युम्शन ह्याचं जो जर आपण कंटिन्यू 1 वर्ष हा फ्रीज वापरला तर 705 एवढा जो किलोवोल्ट आहे लाईटीचा तो देईल। खूपच चांगला असा फ्रीज आहे। आणि ह्या फ्रीजला आपण इथून कन्वर्ट करू शकतो। याला आपण फ्रीज किंवा फ्रीजर दोन्हीमध्ये वापरू शकतो। इकडे पॉवर बटन दिलेला आहे, इकडनं आपण कन्वर्ट करू शकतो। फ्रीज आणि फ्रीजर दोन्हीमध्ये वापरू शकतो। आणि हा फ्रीज आपल्याला जर वॉश करायचा असेल तर खाली त्यांनी दिलेले आहे, आपण काढू शकतो। इथून पूर्ण साफ करून आपण काढू शकतो। तसेच इकडनं ह्यांनी हे जे बटन दिले आहे ते फिरवून आपण काढू शकतो, म्हणजे वॉश करायला एकदम साधा आहे। मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या फ्रीजची अपडेट पाहिजे तेही कमेंट करून नक्की सांगा।